परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। पाहिलं का तो तिसरं तर कुठे हिडिंग पहिलं हां पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक मुरुनो साक्षर येषांच संजय जीवामुक्ता भवन्ति साखरेव सुखतम ज्ञानदान परायणो विनायक गुरु देवो वंदे। ज्ञान प्रताप विलसवचनम प्रताप ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरुनाथ नमस्ते। तृतीय स्तरंग अथ श्री गुरु शिष्य लक्षण। ग्रंथारंभ की प्रतिज्ञा। पेख चारि अनुबंध युत पढ़े सुने यह ग्रंथ ज्ञान सहित गुरु से जो नर लहे मोक्ष को पंथ। चारि अनुबंध सहित ग्रंथ को जाने के ज्ञान सहित गुरु से जो पुरुष पढ़े अथवा एकाग्र चित्त करके सुने सो पुरुष मोक्ष का पंथ जो ज्ञान हे ताकू प्राप्त होवे। आता याच्या आधी थोडासा विषय असा गुरुजींनी सांगितलं विचारसागराची माहिती पहिला आणि दुसरा तरंग ज्याला कळला तो या ग्रंथाचा अधिकारी तर त्याला हा विषय कळेल आणि तिसरा तरंग जो आहे सांगणाराचा अधिकारी आहे। तिसऱ्या तरंगामध्ये कोणी सांगावं ब्रह्मज्ञान हे तिसऱ्या तरंगात आणि चौथ्या ते 6व्या तरंगापर्यंत जगत आणि अधिष्ठानाचा विचार आणि 7व्या तरंगामध्ये त्याची फलीभूत अवस्था अशी याची थोडक्यात माहिती आहे। आता पाठीमागचा आजचा आपला तिसरा तरंग सुरुवात आहे त्याच्या पाठीमागचा थोडासा अनुवाद। पहिल्याच तरंगामध्ये अधिकाऱ्याचं विषयाचं संबंध प्रयोजनचं सामान्य माहिती देऊन दुसऱ्या तरंगामध्ये त्याचा विस्तार केला शंका करून अधिकारी प्रकरण सिद्ध केलं विषय सिद्ध केला संबंध सिद्ध केला आणि मोक्ष पण सिद्ध केला प्रयोजन सिद्ध केलं चौकशीचे पूर्वपक्ष चौकशी करून दुसऱ्या तरंगामध्ये आता तो अधिकारी झाला आणि आता या तरंगामध्ये काय सांगितलं ते आता घ्या विचार लक्षात वाचा आता परत वाचा। चारि अनुबंध सहित ग्रंथ को जाने के ज्ञान सहित गुरु से जो पुरुष पढ़े अथवा एकाग्र चित्त करके सुने सो पुरुष मोक्ष का पंथ जो ज्ञान है ताकू प्राप्त होवे। हाँ आता अनुबंध चतुष्ट जाणून मग त्यात साधन चतुष्ट आले अनुबंधामध्ये साधन चतुष्ट आले हे जाणून म्हणजे त्यात प्रवेश होऊन त्यातलं वर्म कळून असा जो पुरुषाने साधूकोणी जर एकाग्र चित्त नाही केलं तर त्याला मोक्ष मिळतो। केव्हा एकाग्र चित्तन जरी ऐकलं एखाद्या वेळेस साधन कमी जास्त असलेले साधकाने एकाग्र चित्त ऐकलं तर त्याला मोक्ष होतो। हां पण कुठं ऐकायचं साधूकडून। अनया सही मति भूमि में ज्ञान चिमन आबाद है यही कारण कहत को गुरु शिष्य संवाद। गुरु शिष्य के संवाद से अर्थ निरूपण करने ते श्रोता को बोध सुख से होवे है। इस कारण ते गुरु शिष्य के संवाद से ग्रंथ का आरंभ करिए है।
आता या ग्रंथाचा आरंभ काय कशा रूपाने केला तर हे ज्ञानाच ऐकण्याकरता गुरु शिष्याच्या निमित्ताने गुरूंच्याद्वारे ज्ञानाचा संवाद करतो. गुरु ही ज्ञानाचे विचार सांगतात, शिष्य हे ऐकतो. म्हणून गुरु शिष्याचं हे रूपक इथं केलंही झालं ज्ञानाचा संवाद करण्याकरता किंवा ज्ञान कळण्याकरता किंवा ज्ञान होण्याकरता. चला अथ श्री गुरु लक्षण. हां वेद अर्थ को भले पिछाने, आत्म ब्रह्मरूप एक जाने. भेद पंच की बुद्धि नसावे, अद्वय अमर ब्रह्म दर्शावे. भव मिथ्या मृग तृषा समाना, अनुलव इम भाकत नहीं आना. सो गुरुदे अद्भुत उपदेशा, छेदक सिखा नुलुंचित केसा. वेद के अर्थ को भले प्रकार से पिछाने, यह कहने से अधित वेद आचार्य होवे है, यह कहा. और जीव ब्रह्म की एकता निश्चय करके जाने, याते आत्मज्ञान विषय जाकी स्थिति होवे, सो आचार्य होवे है, यह कहा. आता काही हे असेल ना. आता विषय असा सांगितला साधू कोणाला म्हणावं, साधूचं लक्षण काय तर ज्याने वेदाचा बिनचूकपणा अभ्यास केला, वेदाचं त्याला बिनचूक ज्ञान झालं, तो आचार्य आहे. आणि नंतर पुढे आत्मज्ञानामध्ये बिनचूक आहे, तो एक आचार्य आहे. आचार्य म्हणजे श्री गुरु. आचार्य हे शब्द गुरुवाचक पद आहे, संतवाचक पद आहे. हा जो वेद पढ़ा और ज्ञान विषय जाकी निष्ठा न होवे, सो आचार्य नहीं है. हा आता वेद जाणतो, शास्त्र जाणतो, परंतु वेदामध्ये सांगितलेला विषय किंवा वेद सांगण्याचं जे काही त्यातलं चिंतन त्याच्याबद्दल त्याची जर निष्ठा नसेल तर तो आचार्य या पदाचा योग्य नाही. और ज्ञान विषय जाकी निष्ठा होवे और वेद नहीं पढ़ा, सो भी आप तो मुक्त है, परंतु उपदेश करने योग्य आचार्य नहीं है. हा तत्वनिष्ठ आहे. ज्ञान शास्त्राच्या श्रवण ज्ञान झालं, पण त्याला श्रोत्रियपण नसल्यामुळे, बाकीचं अध्ययन झाल्यामुळे त्याला श्रोत्रियपण नसल्यामुळे तो तत्वनिष्ठ झाला, स्वतः मुक्त झाला, पण दुसऱ्याला मुक्त करता येत नाही. मग त्याला बी आचार्य म्हणता येत नाही, म्हणजे ते श्रीगुरू होत नाही. ब्रह्मनिष्ठ असलेला महात्मा स्वतः मुक्त झाला, पण लोक शंका कुशंका त्याला नीट निवृत्त करता येत नाही. मग तो बी आचार्य पदार्था योग्य नाही, पण ब्रह्मनिष्ठ आहे, तो स्वतः पुरता मुक्त आहे. आणि एक जो आहे शास्त्र कळतं आहे, वास्तव पण त्याच्या विषयी निष्ठ नाही, तो बी आचार्य पदाचा योग्य नाही. मग कोण पाहिजे आचार्य पदाला योग्य? काहे ते वाकू जिज्ञासुकू शंका मिटने के युक्ती नहीं आवे है. कुणाला? तत्वनिष्ठ पुरुषाला. काय शिष्याची शंका जी आहे त्या शंकेची निवृत्तीची अटकल त्याला माहीत नसते किंवा त्याला येत नाही, म्हणून तो आचार्य ह्या पदाचा योग्य नाही, पण मुक्त आहे. जाके चित्त विषय शंका उठे नहीं, ऐसा जो उत्तम संस्कार वाला जिज्ञासु है, ताके तो उपदेश करने विषय समर्थ है भी, परंतु सर्व के उपदेश करने योग्य नहीं, याते आचार्य नहीं. म्हणून ते शुद्ध चित्ताच्या पुरुषाला ते मुक्त करतील, पण अधिक शंका असणारे जे साधक त्याची शंका निवृत्त करता येत नाही, म्हणून आचार्य पद त्याच्याकडे नाही, तो मुक्त आहे. मात्र पण शुद्ध चित्ताचा पुरुषाला तो उद्धार करू शकतो, परंतु अधिक शंका असणारा, अधिक शंका, प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय, विपरीत भावना आणि शास्त्रीय संशय, अशास्त्रीय संशय, असे जे काही संशय असतात काही साधकाला, त्या संशयाची निवृत्ती याला करता येत नाही. म्हणून तो ब्रह्मनिष्ठ आहे, पण श्रोत्रिय नसल्यामुळे त्याला आचार्यपद येत नाही. किंतु अधित वेद होवे और ज्ञान विषय जाकी निष्ठा होवे, सो आचार्य कहिए है. बा ज्याचं खूप अध्ययन झालं, अधिक वेदिक म्हणजे खूप अध्ययन झालं, शास्त्र अध्ययन झालं, गुरुघरी राहिला, गुरुच्या संगती शास्त्र अध्ययन झालं आणि तत्वनिष्ठ झाला, म्हणजे अध्ययन बी झालं, तत्वनिष्ठ बी झाला. तत्वनिष्ठ म्हणजे मी ब्रह्म आहे असा अनुभव बी आला. अशा दोन्ही विशेषणाने जो योग्य तो आचार्य आहे, तो श्रीगुरू आहे, पण तो या पदाला योग्य होतो. शिष्य की बुद्धि में भान जो होवे पंच प्रकार का भेद, ताको नाना युक्ति से दूरी करने विषय समर्थ होवे. जीव ईश का भेद
जीवन का परस्पर भेद, जीव जड़ का भेद, ईश जड़ का भेद, जड़ जड़ का भेद, यह पंच प्रकार का भेद है। ताकू खंडन करे। सो श्री गुरु आहे, तो सो आचार्य आहे. आता आचार्याचं लक्षण हे वेद अध्ययन झालेला, तत्वनिष्ठ झालेला, अशा 2 विशेषणांनी तो श्रीगुरू होऊ शकतो, तो आचार्य होऊ शकतो. इथपर्यंत आपण आलात. आता पण असा जो श्रीगुरू आहे तर शिष्याच्या ठिकाणचे 5 प्रकारचे भेद असतात. त्या 5 प्रकारच्या भेदाची निवृत्ती जो करील तो सद्गुरू, त्याला ते पद प्राप्त होतं. आता 5 भेद कोणते कोणते आहे ना. पहिला भेद इथं कोणता आहे? जीवेश का भेद. हां, जीव ईश्वराचा भेद. ते कसं काय, त्याचा अनुभव कसा? जीव ईश्वराचा भेद तुम्ही वाचला, पण कसा तो त्याचा अनुभव? तर आपल्यापेक्षा देव श्रेष्ठ आहे, आपण कनिष्ठ आहे, असा जो भाव, ह्याला जीव ईश्वराचा भेद म्हणावा. देव आपल्यापेक्षा श्रेष्ठ वाटत नाही भाविकाला, आपण कनिष्ठ आहे वाटत नाही, याला जीव ईश्वराचा भेद म्हणावा. आणि ह्या भेदाची निवृत्ती करता आली पाहिजे. त्या श्रीगुरू तर तो श्रीगुरू. हां, आणि जो निवृत्त करतो आचार्य. जीवन का परस्पर भेद. हां, आता जीव जीवाचा परस्पर भेद. आता आपण 4 लोक आहेत. 4 लोकांचं कोणाच कोणाला मिळत नाही. वाटतं एका विचार, पण शक्य नाही. कारण जीवजीवाचा भेद असतो. त्याचं कारण अंतःकरण वेगळ्या गुणाचं आहे. अंतःकरण वेगळ्या गुणाचं असल्यामुळे एकत्र गुण येऊ शकत नाही. म्हणून ही जीवजीवाचा जो भेद आहे, तो भेद जर त्या साधूंनी निवृत्त केला तर तो श्रीगुरू होऊ शकतो. करू याचा विचार, पण शब्द सांगू चालू. हां, तिसरा जीव जड का भेद. हां, तर जीव जडाचा भेद म्हणजे काय? भोग्य पदार्थ, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्याला जड म्हणावं आणि आपण भोगते त्याला चेतन म्हणावं. म्हणून जीव जडाचा भेद. पंचविषय जड आहेत आणि आपण त्याचे भोगते आहेत, पण जीव जडाचा भेद आहे त्याला. हां, आणि जड जडामध्ये सुद्धा भेद आहे, ते पुढे येईल. हां, ईश जड का भेद. जीव जगत ज्यांनी केलं ईश्वर तो ईश्वर आणि जग हे जड. म्हणून ह्या जीव जड ईश्वर जडाचा भेद. जग हे त्याने केलं आहे, करता त्याचं वेगळं आहे. आता तो करून आकरतो, करतो आकरतो मान्यता करतो असा तो देव आहे. पण जगत ते वेगळं आहे, करता वेगळं आहे. म्हणजे जीव ईश्वर जडाचा भेद. हां, आणि जड जड का भेद. जड जडाचा भेद म्हणजे नामरूपाचा भेद. काठी वेगळी, चष्म्याचं खोकं वेगळं, ह्याला काय म्हणा जड जडाचा भेद. दगडाचा भेद आहे. हां, ह्याला काय म्हणावं जड जडाचा भेद. पंचविषयाचा भेद म्हणजे जड जडाचा भेद. यह पंच प्रकार का भेद है. ताकू खंडन करे. काहे ते भेद भय का हेतु है. याते भेद का निराकरण अवश्य कर्तव्य है. म्हणून भेदाची निवृत्ती करणं हे अवश्य कर्तव्य आहे त्याला. आणि 5 भेद ज्याच्याकडून निवृत्त होतात किंवा ही 5 भेद जे खंडन करू शकतात ते आचार्य असतात त्याला. हां, नाना युक्ति से, त्याच्यावर टिप्पणी. हां, पंचभेद के खंडन की युक्तियाँ यह है. 1. जीव ईश का भेद कल्पित है. अविद्या माया रूप उपाधिकृत होने थे. घटाकाश मठाकाश के भेद की न्याय. हो, आता युक्ती चालली त्याच्यावर अटकळ सांगू लागली जीव ईश्वराच्या भेदाबद्दल. जीव ईश्वराचा भेद ही माया उपाधी अविद्या उपाधी करू नये. माया उपाधी ईश्वराची आहे, अविद्या उपाधी जीवाचे. अविद्या म्हणजे संकुचितपणा, देहबुद्धीपणा, कर्तव्यपणा, मी माझेपणा, हे अविद्याचं कार्य आहे. हे सगळं जोपर्यंत हे सगळं म्हणतो, याला सगळं सत्यत्व वाटतं, तोपर्यंत याला अज्ञान म्हणा, याच्याजवळ अविद्या म्हणा असायचं. हो, हे सगळं मी तुम्हाला जास्त विस्तार केला, हे अविद्यामुळे आहे. आणि सर्वशक्तिमान जगाचा करता, प्राणी अदृष्ट करून जगाचा करता आहे आणि माया स्वाधीने बंधमोक्ष रहित आहे. असा जो ईश्वर, तो ईश्वर आणि जीव याच्यात भेद आहे. तो सर्वज्ञ अल्पज्ञ आहे. मग तो माया रहित आहे, ही अविद्या मोहित आहे. त्याला कर्म करतो प्राणी हे, आणि हे कर्माच्या अधीन आहे. फक्त एकच आहे, जीवाच्या ठिकाणी एक मोठा विषय आहे, तो म्हणजे स्वतंत्र आहे. जीव हा स्वतंत्र आहे म्हणून ते काही करू शकतो. पण फलभोगामध्ये स्वतंत्र नाही, पण फलभोग त्याला टाळता येत नाही. म्हणून जीव कर्माच्या अधीन आहे, फलाच्या अधीन आहे, पण कर्म करणं स्वतंत्र आहे आणि संकोचित आहे, जन्ममरणवान आहे, मोहित आहे. हे आहे जीवाचं लक्षण. आणि हे जीवाचं लक्षण असणारा
हे जो अविद्या निवृत्त करणारा तो श्रीगुरु आणि मायाचं स्वरूप सांगणारा ते मिथ्या ही सांगणार श्रीगुरु. याला दृष्टांत दिला घट आणि मठ आकाशाचा. घट ही जीवाची उपाधी समजायची आणि मठ ही ईश्वराची उपाधी समजायची. पण दोन्हीमधलं आकाश एकच आहे. उपाधीचा भेद आहे मात्र. हे घट उपाधी म्हणजे छोटी उपाधी, मठ उपाधी म्हणजे मोठी उपाधी. आता इथं तुम्ही अनुभव करा. तुम्हाला अंतःकरण आहे, अविद्या आहे. तुम्ही देहापुरतं मी म्हणावं लागलो का नाही? काही जग मी म्हणता. मग तुम्ही कोणाला मी म्हणता? देहाला. शहाणे कोण म्हणतात तुम्ही कोणाला? मनाला. हां, नाही द्यायचा त्याचे शब्द पाहिजेत ना. शहाणपणा वेडेपणा मनाचा, रंग रूप वर्ण असं स्थूल देहाचे. या दोन्ही देहाला मी म्हणतो तो कोण आहे? जीव आहे. आणि या दोन देहाला मी का म्हणतो? अज्ञानामुळे म्हणतो. कारण देह ह्या नाही, देहाचा हा नाही, देह याचा नाही, देहाहून हा वेगळा आहे. पण हे कळत नाही. याला म्हणायचं अविद्या. आणि ह्या अविद्यामुळे ह्या दोन देहाला मी म्हणतो, म्हणून याला म्हणायचं जीव. म्हणून ही जीवाचा आणि माया उपाधी ईश्वराचा उपाधी भेद करून भेद आहे. जीवाची उपाधी अविद्या छोटी आहे, संकुचित आहे. त्याची उपाधी जीवाच्या सापेक्षाने व्यापक आहे. पण दोन्ही उपाध्या बाजूला जर ठेवले तर दोन्ही एकच आहेत. घट उपाधी बाजूला ठेवली, मठ उपाधी बाजूला ठेवली तर आकाश एकच आहे. त्याप्रमाणे अविद्या आणि माया हे दोन्ही जर नाहीशा केल्या तर दोन्ही एकच आहे. आत म्हणून माऊली म्हणतात तो मी पण जाऊ दे दूर, एकच घोंगडी पांघरू हरी. तू आणि मी पण सोडून दे. तो हे माया उपाधी चैतन्य नको आणि मी ही अविद्या उपाधी नको. हे दोन्ही उपाधी नाहीशा झाल्यावर चेतन तत्व एकच आहे. अशा रीतीनं जीव ईश्वराच्या भेदाची निवृत्ती होते. याला युक्ती म्हणावं, अटकल म्हणावं. दुसरी, जीवन का परस्पर भेद कल्पित है. आता हां चला. सामास अंतकरण रूप उपाधिकृत होणे ते, साभास अंतकरण रूप उपाधिकृत होणे ते, नाना घटाकाशन के भेद की न्याय. हो, आता अगोदर जीवाचं लक्षात. साभास अंतकरण ही जीवाची उपाधी. साभास अंतकरण म्हणजे कशाला म्हणायचं? अंतकरणामध्ये चैतन्य पडलेलं प्रतिबिंब, त्याला आभास म्हणावं. आणि ते आभास ही अंतःकरणाच्या उपाधीमध्ये पडलेला आहे. आणि तो जीव आहे. आणि तो जीव स्वतःला काय समजतो? संकोचित स्वान, स्वतःला शहाणा समजतो, स्वतः जन्ममरण समजतो. त्याला साभासयुक्त चैतन्य असणारं अंतःकरण त्याला जीव म्हणावं. आणि असे जीव किती आहेत? नाना आहेत ना. मग नाना जीवाचे अंतःकरण वेगळे वेगळे आहेत ना. मग नाना जीवाचे अंतःकरण त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास एक जरी असला पण अंतःकरण वेगळं असल्यामुळे कधीही एका विचारात नानत्व होत नसतं. काही असो, नाविलाजाने काही गप बसून चालावं लागतं, किती जरी केलं तरी. म्हणून एक विषय आलता मला आज सकाळी. त्या पोरीला सांगायचं, बाई कोणाच्या बापाचं नाही, सगळे ईश्वराने दिलेलं आपल्याला, सगळे मिळून खा. आता तुझं माझं करू नका. हे उगं चिंतन लक्ष आलं बरं का. कोणी नसतं, हे सगळं देवाचं आहे. पण ह्याला वाटतं म्या मिळवून, त्याला वाटतं हे माझं आहे. दोन्ही मूर्ख आहे झालं. अरे तुला इंद्रिय दिले नसते देवाने, तुला नरदही दिलं नसतं, काय केलं असतं रे? अकलीचा पत्ता नाही कोणाचा. उगाचच घमेंड, ते माझं हे माझं, ते माझं. तुझं नाही. तुझं जर असतं तर कशाला सोडून जातो रे तू? तुझं जर असतं तुझ्या हातात काय राहत नाही रे हे. पण जीवाचा इतका भ्रम आहे. राम राम राम. म्हणून त्यांनी ज्ञानोबा राहायचं, तुकोबा राहायचं चाका, म्हणजे खरंच सुख मिळेल. नाही तर तोपर्यंत किती करा. नावेला दात खाऊन पाणी गिळत बसायचं स्वभाव झालं. नाविलाज झालं. मनात आग लागलेली असते पण नाविलाज म्हणून दुःख भोगावं लागतं. त्याच्याकरता साभास अंतकरण दृश्य करा. तो साक्षी आहेस, बघ माझ्या किती आनंदात होते ते. अंतकरण देश सोडून बाजूला, साक्षी मी झालो गुणाचा देखणा, साक्षी तू हो झालं. मग अंतकरण बाजूला ठेव. तुझ्या ह्या शक्तीमुळे त्याचं थोबाड बंद होतंय झालं. पण ते नाही, हे असं तरी झालं पाहिजे. तेच तसं. ह्याचं नाव जीवाचा भेद आहे. जीवाचा भेद कोणता आहे? हेच आहे. काय आहे तर. आणि ते एक होणं शक्य नाही. एक होणं शक्य नाही. कारण नानत्व आणि एकत्वच नाही.
चेतन एक आहे, अंतकरण नाना आहेत. जीव जड़ का भेद कल्पित है. हां, जीवजीवाचा भेद सुद्धा कल्पित आहे. कसं ते स्वप्नातली नाना यात्रा, स्वप्नामध्ये नाना यात्रा आहेत का नाही, अनेक लोक आहेत का नाही. मग आता स्वप्नातले लोक खरे का खोटे, आणि त्याचा संबंध खरा का खोटा, खोटा. मग तसंच बाबा आयुधारूपी झोपेमुळे हे जग त्रिभुवन आहे. आयुधारूपी जो विक्षेप कार्य, आयुधाचं विक्षेप कार्य, ही नाना जीव कल्पित आहेत. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे स्वप्नची जायलेलं आहे. आयुधारूपी झोपीचं कार्य जगत आहे, त्याच्यामध्ये ही नाना तो जीव आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, मानव आहेत. हे जीव कल्पित आहेत. मग सगळे जीव कसे आहेत, खोटे आहेत साधूंच्या दृष्टीने, आणि त्याचा संबंध बी खोटा आहे. त्याच्या ठिकाणी भेद पण खोटाच आहे त्याला. पण हे काही कळत नसल्यामुळे माणसं विनाकारण दुःख भोगतात. काही भेद निवृत्त होत नाही. याच्यामुळे न कळल्यामुळे माणसं काय करते कोण जाणे, काही उपयोग नाही. म्हणजे जीवजडाचा भेद, आता जीवजडाचा भेद हे राहिलं ना. आता जीवजडाचा भेद म्हणजे काय, पंचविषयाचे भोग्य पदार्थाला जड म्हणावं, आपण भोगते त्याला चेतन म्हणावं, त्याला जीव म्हणावं. मग पंचविषयाच्या भोगामध्ये किती तुम्हाला जेवढे लांब तेवढे लांब. हो, असं ते. सांगू, सांगतो थोडंसं. मला त्या दुकानात गेलो, पण ते कपडे, पण मला रंगच पटला नाही. ह्याला जीवजडाचा भेद म्हणावं आहे का नाही. पंचविषयाचा आणि भोगता याचा भेद जीवजडाचा. बस ते शब्दसुद्धा जड आहे. शब्द ज्याला कळतो ते चेतन आहे, आणि शब्द हा विषय आहे. शब्द हा विषय कानाचा आहे, रूप हा विषय डोळ्याचा आहे, गंध हा विषय नाकाचा आहे, रस हा विषय जिमेचा आहे, स्पर्श विषय ही ज्ञानेंद्रिय त्वचेचा आहे. मग ही 5 ज्ञानेंद्रिय जीवाच्या जवळ आहेत आणि विषय जवळ लांब आहेत. पण याचा जो संबंध आहे, याचा जो भेद आहे, जीवजडाचा भेद आहे. ईश जड़ का भेद कल्पित है. नाम रूप में उपाधिकृत होने ते रज्जू विषय कल्पित सर्पदंडादिक के भेद की नाही. हो, आता ही सगळं जग आहे, ज्याने निर्माण केलं असं तो ईश्वर, आणि जग याचा भेद आहे. याला रज्जू सर्पाचा दृष्टांत, स्वप्नाचा दृष्टांत. रज्जूमध्ये अनेक पदार्थ बसले. कोणाला सर्प आहे, कोणाला भूरेष आहे, कोणाला दंड आहे. पण हे सगळं कल्पित आहे. ते पदार्थही कल्पित, आणि त्याचा भेद बी कल्पित. कल्पित म्हणजे न उगं काहीतरी मानलेलं आहे. खरा भेद नाहीच, खरा भेद नाही. पण खोटं खरंच कळत नाही, म्हणून खोटं खरं वाटायला लागलं आहे. खोटं खरंच कळावं, पण खोटं खरं कळतं म्हणून दुःख होतं आहे. आणि खरंच खोटं आहे असं कळलं त्याला दुःखच नाही. म्हणून तर बोलणं सोपं, पण कळणं मात्र. म्हणून तर अधिकारी लिहिलं ना, साधन चतुष्टय तो जो लिहिलं त्याचं काय कारण आहे, हेच आहे. झालं सगळे ऐकतात, पण अनाधिकारी ऐकून बी शब्द ज्ञानात बसेल किंवा एखाद्या वेळेस त्याच्या निष्ठेने तो तरुण जाईल. परंतु अनाधिकारी अवस्थेमध्ये ऐकल्यावर त्याला कळत असतं, पण सत्याचं बुद्धी जात नसते. असं आमचे गुरुजी म्हणायचे, एखादा साधक ब्रह्मज्ञान सांगू लागला का नाही, मी साक्षी मी द्रष्टा असं सांगू लागलं, त्याला ऐकून घ्यायचे. गुरुजी सगळं ऐकून घ्यायचं. हो चांगलं आहे म्हणजे, चांगलं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला शेतीबाडी आहे का, पण संपला विषय. भोसडीच्या म्हणायचं आता साक्षी म्हणतो, पुन्हा लेकरं बाळा म्हणतो मला, असा ही गंमत. म्हणून प्रपंचात असून आपलं स्वरूप अधिष्ठान आरून राहणं ही खरं पुरुषार्थ आहे. प्रपंच नाही रे मांडला जाईल, तो मांडला तर खरा नाही रे. म्हणून ब्रह्मज्ञानाशिवाय खरं सुख नाहीच. म्हणजे राजविद्या आहे. साधूंच्या बोधाशिवाय अखंड अक्षय सुख नाहीच. देव बोलला तरी, समाधी लावली तरी, विद्वान झाला तरी, वेदविधी जरी झाला, माते नेनता वाया गेला, कण सांडून पुन्हा कोंडा जायचा. जरी वेदविधी झाला,
वेद आहे, वेदाचे ऋचा माहीत आहे, वेदाचा मंत्र माहीत, त्याचा प्रयोग माहीत आहे, त्याची दैवता माहीत आहे. सगळं जरी केलं पण अधिष्ठान चैतन्य जर नाही केलं त्याने नुसतं बुसकट खोंडीत राहिला, काय होईल ती माऊली. जरी वेदविधी झाला, वेदविधी म्हणजे वेदाचे जे काही मंत्र ऋचा आहेत ते त्याच्या स्वरात त्याच्या छंदात त्याला म्हणता येतात, त्याच्या देवता माहिती आहेत, त्याचा प्रयोग असतो ते माहीत आहे. आणि ते इतकं असूनही जर अधिष्ठान चेतन माहीत नसलं, कोंड्याकडे उपन्न लागलं, कोंड्या त्याची ही किंमत केली माऊलीनं. काय किंमत केली कोणाची? ही जे वेद म्हणतात, जे वैदिक म्हणून घेतात त्यांची किंमत आहे. झालं ह्याला वेद माहीत नाही आणि वैदिक म्हणून घेतात. वेद किती आहे ते, कोणत्या वेदात काय हे माहीत नसतं. ही तर जे खेडोळ. पण जे काचरा 12 वर्ष राहून वेद शिकतात, हां ते तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारलं का नाही, तो एक काशीचा विद्यार्थी त्याचं नीटनेटकं केलं का नाही आणि आशीर्वाद दे त्याला वैदिक म्हणा. तेव्हा एखाद्या इथं ब्राह्मण आले का नाही वैदिक इकडचे, त्याला वैदिक म्हणावं. वेद मंत्र जसं आपण अभंग म्हणतो, जसं आपण हरिपाठ म्हणतो, तसं वेद मंत्र ज्याला म्हणतात त्याला वैदिक म्हणावं. आणि ते वेद म्हणता जरी आले, वेदाचा प्रयोग माहीत झाला, ते वेदाचे स्वर माहीत झाले, त्या कशा स्वरात म्हणायचे इतकं जरी असलं, पण आधी चैतन्य जर नसेल, कण सांडून पुन्हा कोंडा, कण दिलं टाकून कोंडा घेतला पदरात, असं झालं. हे कण गाव का कोंड गाव, उत्तर देता येईल. पण खरं काय सांगू तुम्हाला एका शब्दात, देहबुद्धी कोंड आहे आणि आत्मबुद्धी कण आहे. आता कुठं राहता तुम्ही? हां, मग कोंडामध्ये आहे का नाही? आणि कोंड्याने काय पोट भरत असतं का? हां, आत्मस्वरूप प्राप्त झाल्याशिवाय खरं सुख नाही. मग नाही बाबा हे म्हणून कोणता भेद? ईश्वर जडाचा भेद. म्हणून हे जग नामरूप ईश्वरन केलं आहे, अधिष्ठान ईश्वर आहे. पण हे दोन्ही स्वप्नातला राजा, स्वप्नातले पदार्थ असं आहे. म्हणजे हे जीवाचा आणि ईश्वराचा भेद. त्याला रज्जू सर्पाचा भेद. रज्जू म्हणजे सर्प नाही झालं, रज्जू म्हणजे भूरेषा नाही, म्हणजे जमिनीचे रेषावरचे. रज्जू म्हणजे माला नाही, रज्जू म्हणजे लाकूड नाही. पण इतकं त्याला वाटतात म्हणून रज्जू आपल्या जागेवर आहे, हे पदार्थ. तसं हे मायाउपाधी चैतन्य ईश्वर आहे, त्याने जगत निर्माण केलं. पण ते भेद बी मिथ्या आहे आणि जग बी त्याचा मिथ्या आहे झालं. ईश्वर बी मिथ्या आहे, त्याला मी नाही म्हणत. आम्हाला पाठ राख खंबीर आहेत. मायाउपाधी शिव बोलली जाते, कल्पना विद्या त्यांनी झाला जीव, आणि मायाउपाधी शिव बोलली जाते. कल्पना अविद्या आहे याने जीव आहे आणि मायाउपाधी शिव आहे. आणि त्या शिवाने हे काय केलं, जग केलं. शिव आणि त्याने केलेलं कार्य वेदांताच्या दृष्टीने सगळं खोटं आहे आणि त्याचा संबंध बी खोटा आहे झालं. काय विषाद आहे म्हणाला, खोटं करता बी खोटं आणि त्यानं काय कार्य केलेलं बी खोटं. हे ज्ञानोबारांनीच म्हणावं झालं, तुकोबारांनीच म्हणावं. तेच म्हणतात झालं तुकोबारा. ये 5 प्रकार के अनुमान पंचभेदक के खंडन में युक्ती आहे. म्हणून हे 5 भेदाचं खंडन अनुमानाने केलं जातं. अनुमान म्हणजे एक तर्क. जसं डोंगरावर धूर निघायला लागला, धूर दिसतो पण तिथं अग्नी आहे. डोंगरावर धूर दिसतो पण तिथं अग्नी आहे, हे अनुमान झालं. प्रत्यक्ष लांब आहे पण तिथून धुरावरून कल्पना केली, तसे 5 भेदाची कल्पना नाही झालं. वास्तविक हे सगळं काहीच नाही, पण तितका जीवाला व्यवहार होतो म्हणून ती कल्पनेने ह्याची मांडणी केलेली आहे. वास्तविक काहीच नाही झालं. पण हे कळलं पाहिजे म्हणून तर बोलवतं. कशामुळे तुम्ही ऐकत तरी आता तुमचं कोणकडं धोरण, कोणकडं काय कसं आचार विचार. पण ते चला कृतार्थ व्हायचं असेल तर त्यांनी हेच ऐकावं. खरं सुख मिळवायचं असेल तर हेच ऐकावं. जन्ममरण चुकवायचं असेल तर हेच ऐकावं. नरदेहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर हेच ऐकावं. बाकीचं काही ऐकू नये. वाया व्यर्थ करता सांडी मार्ग झाला. हो असं चला.
भेद का निराकरण करके अद्वय और अमल कहिए, अविद्यादिमल रहित जो ब्रह्म ताकू दर्शावे कहिए, आत्मरूप करिके साक्षात्कार करवावे. असा जो श्री गुरु आहे की माया उपाधी पंचभेदाची निवृत्ती करून ज्याला ब्रह्मानुभव दिला जातो, ज्याला आत्मानुभव दिला जातो, ज्याच्याकडून मिळतं ते श्री गुरु झालं. मग आता आत्मानुभव ब्रह्मानुभव हे 5 भेदाची निवृत्ती झालंच की. याला सोपं उदाहरण दिलं जाईल. झोपीमध्ये सगळी प्रजा आहे, जीवाचा भेद, राजा प्रजा, जीवाचा भेद, जीव आणि जेवण 5 विषय, जीवजाडाचा भेद, आणखी नाना प्रकारचे पदार्थ, जडजाडाचा भेद. आणि ज्याने निर्माण केलं अविद्या तो राजा हे खोटा आणि त्यांनी दिसलेली ती प्रजा खोटी. तसं हे सगळं अविद्याच्या निदा, विश्वशब्दाचा धंदा, भोगूत होता प्रबुद्ध आनंद, अविद्यारूपी निद्रेमुळे हे सगळं त्रिभुवनाचा भोगता झाला. पण त्रिभुवना नाणतो आलं, विषय नाणतो, जीव नाणतो, हे सगळं नामरूप नाणतो, हे सगळं मिथ्या झालं. म्हणून तर माऊली म्हणते एक अभंग खूप गोड गायचा. ज्ञान सगळं अभंग म्हणत ना, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्ने चिले जाईल लया, कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप, मृग जलोत जाईल लया. ही माय बाप कोणाचे? अरे मृग जलोत हे झालं, स्वप्नामध्ये कोणी कोणाचं नाही. स्वप्नामध्ये भ्रमाने मी माझा वाटायला लागलं, तसं अविद्यारूपी झोपीमुळे त्या भ्रमामुळे ही मी आणि माझं म्हणायला लागलं झालं. आणि ते म्हणणं बी खोटं आहे. मी माझं म्हणणंही खोटं, तो पदार्थही खोटा, त्याचा संबंधही खोटा आणि त्याचा भेदही खोटा. काय मजा आहे काय. पण ते काय सांगा. एकदा आमच्या गुरुने सांगितलं होतं, 2 महाराज ज्ञान सांगणारे, खूप वेदांत सांगणारे, महाराजांचे दोन्ही महाराजांचे मठ जवळजवळ. आता वरच्या महाराजाच्या मठाची आले, त्या मठाच्या खालच्या मठ जवळ चालली भिंतजवळ. ते खालच्या मठ मालक म्हणतो, ओ महाराज तुमचं पाणी आमच्या इकडे यायला लागलं, पाणी बंद करा, आमच्या भिंतीला ओल लागून भिंत पडेल, पाणी बंद करा. ते म्हणतो मी काय करू, माझं काय संबंध आहे का त्याचे, पाणीवरून येतं का नाही जाते. हीच करतं तुझी माझी होता दोघं लागलं, भाया सारून आले. भाया सारून आल्यानंतर इतकं झालं, लोकांचं हाणामारी होऊन डोकं फोडाफोडी झाली. का? पाणी भिंत ओली होऊन पडल. दोन्ही महाराज, लाखो शिष्य दोन्ही महाराजाला, ही बोंब असती. तसं नसतं, सांगता येत असतं, कळत असतं, पण वर्म कळत नसतं. म्हणून आमच्या गुरुजीला माझे गुरु म्हणून माझी समाधी बांधू नका रे बाबा, मी दिलेलं विसरू नका. माझी समाधी बांधली तिथं वाद होतील. ती म्हणेल माझा मान, ते म्हणेल माझा मान. मग काय ज्ञानात राहिले तो. हे म्हणतो पहिला माझा मान, हे म्हणतो माझा आधीचा मान. लागलं की नाही. आनंदात राहिलं कुठं कोणाचा मान. मग मी सांगितलेलं आनंदात राहा, समाधी बांध नका, उत्सव करू नका, काही करू नका. पण कोण ऐकायला लागलं. तसं नसतं. परमार्थ वेगळा आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. पाण्यामध्ये मासा कसा झोपतो, मासावर म्हणजे कळेल कसं झोपायचं असतं ते. तर परमार्थाची खूण स्वरूपानंदाचा भोगायच्या अधिकारी लक्षण कर म्हणजे त्याला कळेल. जर खरंच जन्मवनातून मुक्त व्हायचं असेल, जरच तो नरदेहाचं कर्तव्य पूर्ण करत असेल, हेच ऐकावं लागेल. मुलगी मोठ्या घरी दिली, तिला खायची पंचायत आहे. चला, पण ह्याच्या तुमचं आमचं जमायचंच नाही. बघा नका किटकिट करू. तुम्हाला जसं नाचायचं तसं नाचा, आम्ही का हे म्हणणार नाही. कारण तुमच्यासमोर एकच आहे, दोन्ही जीवाच्या समोर. माझ्यासमोर ह्या मुलीचं तरुण पण सांभाळता येईल का नाही एक, आणि तुझ्यासमोर हे जेवण माझं कसं कडेल जाईल का नाही. ह्या आणि ही दोन्ही ईश्वराच्या स्वाधीन हे कुठं कळायला लागलं. आणि त्याच्या पुढे गेलं तर कोण जन्मालाच नाही आलो मी, आनंद सच्चिदानंद रूप आहे ना. कोणाचं लग्न कोणाशी लावायचं आहे. आणि जर लावलंच तर तुका म्हणे आम्ही मुक्ती परलेली नवरी, आता जेव्हा खेळीमुळे असं आहे ते. पण इकडं काय आता हे याच्यावर फुगलं, ती त्याच्यावर फुगलं, हे याच्यावर फुगलं, चाललंय जरा.
चालू दे, जा तिकडे, आम्हाला काही घेणं नाही देणं नाही. हां, ह्याला जीव जडाचा भेद म्हणायचं, ईश्वर जडाचा भेद. हां, और सर्व संसार को मिथ्या रूप करके उपदेश करे. हां, म्हणून हे सगळं जगत मिथ्या आहे असा जो ज्ञान सांगतो तो श्रीगुरु. सो मग आमचे साधू संत काय म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर जर हरिवीन. कोण ऐकतो, म्हणतो का ऐकतो का कळतं हे. हां, लटिका व्यवहार सर्व हा संसार म्हणतोय झालं, वायर जर हरिवीन म्हणतोय झालं. पण चावीने ठेवले का पण, अरे वायर जर गेलं का फुकट. चला, म्हणून जे मिथ्या सांगतात, जे मिथ्या कळवून देतात ते श्रीगुरु विषयीच आहे. आणि ते श्रीगुरु ही माझे श्रीगुरु सोबत होते. बाकी कोण असते मला माहीत नाही. श्रीगुरु हे पण श्रीगुरुजीकडेच होते, गुरुजीकडेच. नाही झालं विषाद नाही. चला, आणि कौतुक नाही करावं गुरुजी विद्यार्थ्याचं. एकदा 2 भाग पडले, एक विद्यार्थ्याचा भाग आणि शिरजी भुर्जीचा भाग. आणि शिरजी म्हणले 12 अध्याय सांगा, आणि पोरं म्हणले 9 अध्याय सांगा का 15 असं काहीतरी. दोघंच ऐकलं गुरुजी. आणि पोरं विद्यार्थी ना, विद्यार्थ्यांना पोरं कोणतं ऐकायचं म्हणले 9वा 15वा. हो शिरजी भुर्जी म्हणले जाऊ उठून, तुम्हाला काय ऐकतं काय ऐकत चिंध्याच्यावरचा. पोरं मुक्त होते. मग आमचंच ऐकलं गुरुजीने. ती श्रीगुरु. प्रपंचिकच ऐकते ते महाराज पाहिजे, आणि विद्यार्थी ऐकत तो खरा साधू. संसारिकाचे लोक ऐकायला समजा पाहिजे. हा पाहिजे म्हणजे स्वार्थी, पाहिजे म्हणजे मूर्ख. गुरूंची भाषा पाहिजे. अरे तू साधकाचं ऐकावं, ज्ञानोबारायचं ऐकावं, तुकोबारायचं ऐकावं, हे कसं करता नाही. चला, सो अद्भुत उपदेश देने वाला आचार्य कहिए है. अद्भुत म्हणजे बिनचूक ज्ञान सांगणारा तो आचार्य, तो श्रीगुरु आहे. और केवल आप मुंडन कराई के शिष्य की शिखा छेदन मात्र करने वाला अथवा और कौस संप्रदाय के चिन्ह मात्र से अंकित करने वाला आचार्य नहीं कहिए है. बस आपण मुंड करायचं, मग केस काढायचं, शिष्याला काढायला यायचं. मुंड नलगे दंड मुंडन काय साधनच नाही. आटे वारकर संप्रदायामध्ये आहे तसं ठेवायचं, मन बदलायचं. आणि बाकीच्या शाखेमध्ये कोणी केस काढायचं, कोणी नागो फिरायचं, हे तर सोडूनच द्या. पण काही चिन्हाने युक्त राहायचं. आणि ते चिन्हाने युक्त म्हणजे ते श्रीगुरु म्हणायचे, ते बी श्रीगुरुपद नाही. श्रीगुरु तेच आहे ज्याने वर्तमान काळामध्ये जीवनमुक्त केलं शिष्याला. आपणा सारिके करीती सात्कार, ते श्रीगुरु आहेत झालं. बाकीचे काहीतरी चिन्ह करून लावणारे ते नाही, काही ते आंधळेपणाची भाषा. म्हणून कपडे कोणी कसे घालते, कोणी नाही नाही तसं नाही. वरचेच चिन्ह नको आम्हाला. चला, करत मोच भवग्राहते दे असी नीच उपदेश. सो दैसिक बुद्धजन कहत नहीं कृत गैरित बैस. हां, चला. शिष्य के लक्षण. हां, दैसिक के लक्षण कहे श्रुति मुनि वच अनुसार. सो लक्षण हे शिष्य के हे जिनते अधिकार. आता उद्या घ्यायचं का? हां, आता शिष्याचं लक्षण सांगता, मग ती वेळ जायला आणखी माझा. एकच टिप. हां, एकच टिप आहे. बरं वाचा. मग दुसरा विषय बरं वाचा. गुरुभक्तीचा. हां, ठीक. शास्त्र के अनुसार दैशिक कहिए गुरु ताके लक्षण कहे. और जिन साधन से ग्रंथ में अधिकार होवे सो साधन शिष्य के लक्षण है. हां, यहाँ का यह अभिप्राय है जो अधिकारी के लक्षण पूर्व कहे सोई लक्षण शिष्य के जानी लेने. कोणते लक्षण केलं पूर्वी? पूर्वी कोणते लक्षण केलं अधिकाऱ्याचे? अधिकारी तिथे लिहिले ना, पूर्व जो लक्षण केलं सोयी अधिकारी तोही शिष्य आहे. कोणतं लक्षण केलं पूर्वी पाठीमागे? श्रवण मनन नीती ते अभ्यास झाला. त्याच्या आधी विवेक वैराग्य. हां, हे त्याचे लक्षण आहेत. कोणाचे? साधकाचे, शिष्याचे.
अशा 4 साधनायुक्त तो शिष्य. विवेक, वैराग्य, समषटक, मुमुक्षुत्व ही त्याच्या लक्षणं असतात. आणि अशा लक्षणांनी काय करेल बरं? श्रीगुरु सेवा केल्याशिवाय राहीलच कसा तो? त्याला विचारण कळलं नाही. संताविना प्राप्ती नाही नाहीशी वेद जिती गोय ही त्याला कळलं. मग तो संतांचीच सेवा करेल, श्रीगुरूची सेवा करेल, काय आवाच्या मनाने करून. जर त्यांची सेवा केली तरच मोक्ष मिळेल. जर त्यांची सेवा केली तर जन्म मरून चुकल. आणि त्यांची सेवा जर नाही केली, आता गुरुने इथं सांगावा, ते गुरुचे शब्द त्यांना सांगता येतात, मला नाही सांगता येत, माहीत असले तरी. का सांगतोच गुरुजीने सांगावं. अरे महाराजाला लोण्याचा गोळा दिला तरी चावत नाही काय? लोण्याच्या गोळ्याच्या झिपरीला ताकाचं पाणी महाराजाला होईल रे? काय शिष्य उत्तम आहेस तू. असे बोंब जगात. हेच बोंब आहे, दाखवायचा साजूकपणा. पण काय खरं आतले सावळा गोंधळ वेगळाच असतो या लोकांचा. खरं असलं त्याला मुक्त व्हायला वेळच नाही ना. अरे मैनावतीनं मांडी दिली जालिंदरला, तेव्हा त्रिभुवन गाजली मैनावती. गोरक्षांनी डोळ्यात दिला तेव्हा गाजले. म्हणजे त्यावेळेस मच्छिंदर होते, आता मच्छिंदर. तो गोरक्ष होत, तुला मच्छिंदर आहेत का नाही कळेल. तसं नाही झालं. माझे गुरु गोरक्ष होते आणि दादा मच्छिंद्रनाथ होते. गुरुजींनी मूठ बोर पोहेवर 24 तास राहावं. आज मूठ बोर पोहे खाल्ले तर उद्या मूठ बोर पोहे खायचे. ते बी दादा म्हणजे माझ्या विचारानं मी विषय सांगून तुला. मग दादा कधी 4ला यायचे पहाटे, कधी दुपारी 2लाच यायचे. गुरुजी असे बसलेले 24 तास, 17 वर्ष. तर मला 15 मिनटात मुक्त व्हायचं नाही झालं. आहे त्याच्या मुक्तीचा मार्ग चालत नसतो, पण खरं तर असं आहे. म्हणून शिष्य फार मोठे अधिकारी, त्याचा विचार मागं झालेला आहे. साधनची दृष्टीयुक्त असणारा तो अधिकारी तो श्रीगुरूचा सेवा करू शकतो झाला. बाकीचे श्रीगुरूला घेऊन चालावं लागतं. श्रीगुरूला साधूला घेऊन चालावं लागतं. कारण गुणदोषाची न विचारी काही ठाव दिला पाहिजे आपली. कारण येतो हिताचा कळवळा, पडते हाती काळा. म्हणजे साधूला, ज्ञानोबरायला, तुकोबारायला, गुरुजीला हिताचा, जीवाच्या हिताचा कळवळा येतो. काळाच्या हातीत पडतात, विनाकारण पडतात आणि आयुष्य दुःखात जात आहे. जमलं का? बास का? मग शिष्याचं लक्षण कसं पाहिजे? कशा लक्षणाने शिष्य? 4 साधन. कोणती 4 साधनं? विवेक, वैराग्य, समाधी, मोक्ष. बस ना. कुंडली काय गुरु काय शिष्य? त्या गुरुला चवणं, त्या शिष्याला चवणं. काय त्याचा खूप विनोद, पण ते नाही आमचं विनोद नाही. तर तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगर तो करावे दास्य सकळ. अरे तनु शरीर मन आणि काया वाचा म्हणून धनाने कशी सेवा करावी, मनाने सेवा कशी करावी, स्थूल देहाने सेवा कशी करावी, हे कसं आहे लिहिलं पुढं. समजतं ते. पण ते गुरु शिष्याचं नातं पाहिजे खास, तेव्हा मग हे होतं. कारण गुरु शिष्याशिवाय उद्धार हे नात्यामध्ये उद्धार होत नसतं. हे नात्यामध्ये विषय कळेल, पण नात्याच बुद्धी आडवी येते चिंतनाला. गुरु शिष्यामध्ये शिष्याचा भाव शुद्ध राहतो आणि हिथं बी शुद्ध भावना असते. विद्या शिष्य आहे ना, याला एक उदाहरण सांगून विषय सोडा. सगळं अवतार संपला रामप्रभूचा आणि धामाला जायचं. त्यावेळेस लक्ष्मण म्हणले, दादा आता काहीतरी आपला अवतार संपलं, काहीतरी सांगा मला चिंतन. काय हरकत म्हणजे जातो शंकराकडे. दादा म्हणजे तुला सांगितलेलं ऐक, मी सांगतो ते कर. बरं म्हणजे आता दादांचं ऐकायचं. आणि गेले शंकरजीकडे. तर शंकरजीकडे गेलो, आता दोघं सारखंच लक्षात आलं. शंकरजी उठले, एक हातात जीभ धरली, एक हातात लगेच इंद्रिय धरली, उभा राहिले. लक्ष काय आहे का हे थोडंच कसं विचारत आहे.
आले तन तन करी शेषाचा अवतार. काय झालं तो मला कोणी काय म्हणा मोठ्यांचे. अरे झालं काय पण म्हणजे असाच मग त्याचं नाव ब्रह्मज्ञान. ज्याने 2 इंद्रिय ताब्यात घेतलं तोच मुक्त होऊ शकतो. आणि ही 2 इंद्रिय ज्याच्या ताब्यात नाही तो मुक्त होऊ शकत नाही. तो ज्ञानी शब्द ज्ञानी होईल पण ब्रह्मानुभव नाही येणार त्याला. असं तर परमार्थ ह्याच्यावर सगळं. बायका पैका हे 2 विषय कट केले पाहिजे मग मजा. हे तर काय ज्याच्याने विचार करा. कृतार्थ व्हायचं असेल तर ते त्याला एकच माझे गुरु सांगावं. नथ घालायचं असेल तर नाकच पाहिजे. कानाला नथ घालता येत नसते. तसं ज्याचा साध्याचं ते साधन पाहिजे. तर असाधारण साधारण म्हणले का नाही. असाधारण त्याच कार्याचे ते साधन असतात. तर मुक्त व्हायचं ना. मग ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती व्हायची ना. मग कर पाठीमागची सामोरी. चित्त शुद्ध कर, चित्त स्थिर कर, शांततुष्ट हो, साधूला शरण जा काबू. कृतार्थ होत असेल तर बरं का. नाहीतर मग आपलं पैसा मिळवत असेल तर काय मग विचारसागर सांगतो तुला प्रभाकर सांगतो. लोक तुझ्या हार पूजा करून पाया पडून लाखो पैसे देते. टेन्शन घ्यायची गरज नाही, कशाची गरज नाही. एवढे जर ग्रंथ तयार केलं ना तुझ्या पायाचे तीर्थ घेतील. महाराज बाबांची मुलगी मुक्त झाली. बाबांची मुलगी सारिका खरंच नाव कमीलं खरंच तिचा अभिषेक पायाचा. हार घाला, फोटो काढा. पण ह्याच्यात जरी गेली तरी उपयोग नाही. ब्रह्मानंदात रमल्यावर उपयोग आहे. ज्ञानाची बिनचूक समजून झाल्यावर उपयोग आहे. हे पोट भरायची विद्या आहे ही चालूच राहणार. होऊन काय करणार ही विद्या. पोटच भरू ना. याच्यापेक्षा काय करील सांगा. जन्मरून चुकीवर अखंड सुख समाधान आहे. सांगून का माझ्या गुरुची आठवण. शाळेतलं मास्तर म्हणजे शमणं मिकडचं नाकापोस नाही. शाळा मास्तर म्हणलं की काट्याच्या गांडीत तोंड धुणे. पोरं गुरुजी हां जा 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 उठ तिथे. शिक्षक तर ते फोटो जाऊ तर चड्डीचं ओढ करते. असं ते काय आपलं बरं. म्हणून सर्व संगी विचारला तो एकला आवडायची. तो खरा साधक. नावडे जन धन माता पिता आम्ही म्हणतो बरं का. माझी परीक्षा घेऊ नका परिस्थिती असेल. नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता. तेव्हा भगवंत का गोहळा काय कोणाला हो म्हणायला. अंतरीची घेत घोडीन पाही जोडी भावाची. अंतराची बैठक त्याला कळते सर्वज्ञाला. आणि मग त्याचा मग तो म्हणतो मग माझा काहींची सागडी पडू नाही. आता तुला कुठली अडचण पडू देत नाही पण माझा हो. आपण कोणाचे रामकृष्ण आहे ज्याच्या विचार करा. आपलं सगळं तर दडपणच. खवा व्हायचं हे मुक्त. दडपण ठेवू नका आणि अमर्यादा करू नका. ही एक शास्त्राची गमक आहे. हुकूमवर तर करत नाही आणि दडपण ठेवायचं नाही. दडपण ठेवून काय होईल. यम येणार नाही. त्याच्या दडपणच राहिलं त्याच्या पदाने त्याला वागवायचंच की. हेच कळा ना. आणि हेच त्या घोरपाला आखली नाही. माझ्या पोरला आणखीन जास्तात ना आलं की नाही. नरकाला गेले पचत राहिले कल्पत तर माझं काय मी काय मिळवलं ना आलाय. खूप तळमळ होते. पवित्र जीव आहे आणि त्याच्याकरता कुठलाही आरोप घेऊन कुठलंही काही करतात ना आलं त्या जीवाला त्रासाचं ईश्वर त्यांचं कधी चांगलं नाही करणार. एकत्र का भाजलीच की ज्या केसाने हात केस उपटिरता यायचे त्याचा हातच मोडला. ह्याचे तसं झालं पाहिजे ना आलं का त्या दोघांचं का तळमळते. ती चूक नाही ना तिळवर.
आणि मग तुझा आवड सांगू नका भाष्य करतो.